नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज माघ शुद्ध त्रयोदशी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. एस टीच्या पुनरुत्थानासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमचे शासन सक्षम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तुकाराम महाराजांचे वंशज दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय. सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहेत, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. प्रकाश आंबेडकर म्हणाले की आजच्या दिवशी हा कार्यक्रम घ्यायला नको होता, पण मी म्हणतो आजचा दिवस असेच कार्यक्रम घ्यायला हवे. बाळासाहेबांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे मी पाळत आलो आहे. रेस्टरूममध्ये गेलो, सर्व भकास होतं. एअर कंडिशन विश्रांतीगृहाचं उद्घाटन केले, जिथे एसटी डेपो, तिथे कॅशलेस दवाखाना. मगाशी म्हणालो एकजूट होऊया आणि कॅन्सरला हरवूया. 70 कोटींचे नॅचरोपॅथी वेलनेस सेंटर सुरू करणार आहोत, त्याबद्दल आभार. मी सफरचंदाची पण लागवड केली आहे, पण गावी गेलो की मीडियामध्ये बातमी येते एकनाथ शिंदे नाराज. मी 10 तास प्रवास करून जाण्यापेक्षा हेलिकॉप्टर जातो, तेवढ्या वेळात 10,000 सह्या करतो, म्हणून मी 2 पेन ठेवले आहेत. मुख्यमंत्री सहायता कक्षातनं 450 कोटींचे वाटप केले. 2.5 वर्षात रेकॉर्ड ब्रेक योजना राबविल्या. कार्यक्रमासाठी आजचा दिवस निवडला. यापेक्षा दुसरं काय हवं? महात्मा फुले आरोग्य योजना 1.5 लाखाची होती, ती आज 5 लाखाची झाली. जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो. मी मंत्री आहे, बोलायला नको, पण फाईल तयार करत बसलो तर माझं मंत्रीपद जाईल म्हणून गाड्या भरून घेऊन गेलो. आम्ही वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात, त्यांना मोफत उपचार दिले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. या हातानं केलेल्या त्या हाताला कळता कामा नये, अशी माझी पद्धत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना कोपरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात 500हून अधिक कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला. हे शिबिर कोपरी पूर्व येथील पारशीवाडी येथील विद्यासागर एज्युकेशन सोसायटी सिंधी शाळा येथे भरवण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना आणि युवा सेना कोपरी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वप्नील लांडगे स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवस्वप्न फाउंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात मोफत शस्त्रक्रिया, हृदय, किडनी, कॅन्सर, रक्तदाब, डोळे तपासणी, हृदयाचे ठोके, तसेच ऑक्सिजन लेवल, बॉडी फॅट, बॉडी मास, बोन मास, BMI, उंची आणि वजन, शरीरातल्या पाण्याची लेवल, शरीरातल्या व्हिजिटेबल फॅक्ट, कमी दरात चष्मा वाटप, रक्तातली साखर तपासणी, मेटाबॉलिक वय, HbA1c, मधुमेह तपासणी, एन्जिओप्लास्टी, मुतखडा, जनरल मेडिसिन्स, यूरो सर्जरी, गुडघा बदलणे, गायनॅक, ऑर्थोपेडिक, गर्भाशय, मूळव्याध, अपेंडिक्स, क्रिटिकल केअर, हार्ट फेल्युअर, हर्निया शस्त्रक्रिया, मणक्याची शस्त्रक्रिया, कार्डियाक, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कानातल्या मशीन अल्पदरात, तर मोफत तपासणी, ECG वजन तपासणी, 2D इको तपासणी, TMT तपासणी, स्त्रियांचे आजार, ब्लड प्रेशर, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, व्हॉल्व बदलणे, थ्रोम्बोलायन, IABP उपचार, पेसमेकर शस्त्रक्रिया, मूत्रपिंडाचे आजार व विकार, थायरॉईड, सांधेदुखी, डायबिटीस, फुफ्फुस तपासणी, शरीरातल्या कॅल्शियमची BMD चाचणी, महिलांकरता कर्करोग निदान चाचणी,
मोफत आधार आणि पॅन कार्ड, नवीन मतदार नोंदणी आणि महिलांना शून्य बॅलन्स अकाउंटमध्ये IDBI बँकेतर्फे मोफत खाते तसेच मुद्रा लोन करून देण्यात आले. एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमचे शासन सक्षम आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते खोपट बसस्थानकावरील नूतनीकरणात आलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक विवेक भीमनराव उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एसटीचा चेहरा मोहरा बदलून 5 स्टार परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्टसारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्याकरता खाजगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्चून एसटीच्या 191 बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतले असून खड्डेमुक्त बसस्थानक हा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताणतणावमुक्त झोप मिळावी याकरता प्रत्येक आगारामध्ये वातानुकूलित, स्वच्छ व टापटिपीचे असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रांतीगृहावर समाधान व्यक्त करून हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता यापुढे राज्यभरात सार्वजनिक खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्प आगारात 100 खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबरच विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आणि प्रवासी हे उपस्थित होते. तुकाराम महाराजांचे वंशज दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्या आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिले होते. त्यांचा असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवन संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त केली गेली होती. दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्या घरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची आर्तविनवणी शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याच विनवणीला दादेत संवेदनशील स्वभावाचे नेते अशी ओळख असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटुंबाला आर्थिक विवंचनेतनं बाहेर काढण्याकरता आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरीवडे मैदान, कासारवडोली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. घोडबंदर रोड प्रभाग 1 मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून बोरीवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसराच्या सर्व नागरिकांना, खेळाडूंना होणार आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रसंगी केले. या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरीवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ 84,974 चौरस मीटर असून त्यापैकी 6,819 चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे. या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत. त्यात बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधा असतील. तर मल्लखांब, कबड्डी, हुतुतू,
लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे. तसेच मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे, संरक्षक भिंत व आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही या प्रकल्पात समावेश आहे. खडवली परिसरात एक धक्कादायक प्रकार आढळला आहे. जंगलामध्ये मोराची शिकार केली गेली. ही शिकार करणाऱ्या आरोपी गणेश फसाळेला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आणि कल्याण कोर्टाने आरोपीला सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा, त्यांना शारीरिक व्यायामाची सवय लागावी व सामूहिक उपक्रमामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने हॅपी स्ट्रीट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर हा उपक्रम पार पडला, ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर आज हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरता प्रोत्साहित व्हावेत याकरता स्वतः पोलिसांनी यात सक्रिय सहभाग घेतला. यामध्ये रॅपलिंग, झुंबा डान्स, योगासनं, सिंगिंग, आर्चरी, क्रिकेट, फुटबॉल यासारखे विविध खेळ आणि शारीरिक उपक्रम सादर करण्यात आले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला आणि आनंद लुटला. राज्यात कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग निदान व उपचारासाठी व राज्यातल्या आरोग्यसेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, 7 ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकाच्या 384 रुग्णवाहिका, 2 सिटी स्कॅन मशीन, 800 डिजिटल हँड एक्सरे मशीन्स यांचे लोकार्पण करण्यात येणार आहेत. तसेच राज्यात 6 डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतनं आणि पुढाकारातनं राज्यातल्या 8 मंडळांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून स्थानिक लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण होणार आहे. यामुळे राज्यातल्या ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना आरोग्य विभागाच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे. कुठल्याही शिवप्रसंगी सुरेश वाडकरांचं ओंकार स्वरूप ऐकू येतं. ते नावाप्रमाणेच सुरांचेही देव आहेत. रिमिक्स फ्युजनच्या जमान्यात सुरेश वाडकरांचा आवाज हा नंदादीपासारखा वाटतो. सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहेत, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आनंदोत्सव संगीत समारोहात शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू झालेला हा आनंद उत्सव आहे. स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचा पहिला जीवनगौरव पद्मश्री सुरेश वाडकर यांना दिला. त्यांचा गौरव करण्याची संधी माझ्यासारख्या धर्मवीरांच्या कार्यकर्त्याला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. सुरेशजींनी हा पुरस्कार स्वीकारल्याने या पुरस्काराचा गौरव वाढला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ओमकार प्रभुघाटे आणि निधी प्रभू या पुरस्कारप्राप्त युवा कलाकारांचेही शिंदे यांनी यावेळी अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की सुरेश वाडकरांनी 3 दिवसापूर्वी एन्जिओग्राफी झाली, मात्र तरीही त्यांच्या उपस्थितीमुळे आनंद दिघेंशी, ठाणेकरांशी आणि माझी जिव्हाळ्याचं नातं उपस्थित राहिल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहिले, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांच्या उपस्थितीमुळे आनंद उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. 1.5 वर्षापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सुरेशजींना प्रदान करण्याची संधी मला मुख्यमंत्री म्हणून मिळाली होती. त्या लोक म्हणायचे की CM म्हणजे चीफ मिनिस्टर, पण मी कॉमन मॅन म्हणून काम केले. आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून काम करतोय. सर्वसामान्य माणूस तो जपला पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. सुरेशजींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांनी गायलेलं ए जिंदगी गले लगाले हे गाणं आजही प्रत्येकाच्या कानामध्ये आहे. आमच्यासारख्या अनेक तरुणांचा संघर्षाचा हा काळ होता. हे गाणं आमच्यासारख्या अनेकांना उमेद देऊन गेलं, प्रेरणा देऊन गेलं, ऊर्जा देऊन गेलं, असे ते म्हणाले. वाडकरांनी पार्श्वगायनात कीर्ती मिळवली, पण संगीताचे व्रत त्यांनी कधीच सोडले नाही, हा त्यांचा मोठेपणा आहे. हिंदीचा वारा लागू न देता ते असेल कोल्हापुरीच राहिले, असेही ते म्हणाले. वाडकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवले. ते पद्म पुरस्काराचे मानकरी ठरले. हा जीवन गौरव पुरस्कार ही ठाणेकरांनी सुरेशजींबद्दल व्यक्त केलेली निर्मळ कृतज्ञता आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. असेच प्रेम ठाणेकरांवर कायम असू द्यात. कुठेही गेलो तरी ठाणेकरांना मला विसरता येत नाही. या ठाण्याने मला भरभरून प्रेम दिले. या ठाणेकरांमुळेच मी शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री झालो, अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. या सोहळ्याला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि संजय मोरे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेची सुरुवात कोपरी गणेश विसर्जन घाट, अष्टविनायक चौक येथे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी साफसफाई करून केली. त्यांच्यासह आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. महापालिकेतर्फे दैनंदिन स्वरूपात ही स्वच्छता केली जाते. त्याच जोडीला 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार नियमितपणे सर्वंकष स्वच्छता मोहीमही राबविली जाते. शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. त्यात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले. प्रथम कोपरी येथील अष्टविनायक चौक परिसर, कोपरी गणेश विसर्जन घाट परिसर हे सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी 12 बंगला परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. वंदना एसटी स्थळ येथेही त्यांनी स्वच्छता केली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी 12 बंगला सुरू असलेल्या परिसरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि त्याचवेळी ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्रभागांमध्ये उपायुक्त शंकर पाटोळे, आयुक्त दिनेश तायडे यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. भंगार सामान भंगार काढणे याचाही या मोहिमेत समावेश होता. मुख्य रस्ते दुभाजक, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेवर आजच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत भर देण्यात आला होता. सिद्धेश्वर तलाव, कोळीवाडा, आनंदनगर, रायलादेवी तलाव परिसर, तानसा पाईपलाईन, कोपरी गाव, ज्ञानसाधना महाविद्यालय परिसर, कळवा पूल, चेंदणी खोपट आणि रेल्वे स्टेशन, ST बस स्थानक, 12 बंगला परिसर, मासुंदा तलावपळी, लोढा स्प्लेंडोरा परिसर, रामचंद्रनगर, हजुरी, दिवा आगासन, न्यू शिवाजीनगर कळवा, मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसर, देवी रोड, दत्तवाडी या भागात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातल्या सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार विभागनिहाय पद्धतीने नियोजन करण्यात आले असून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचीही उपलब्धता करण्यात यावी, अशी माहिती उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन मनीष जोशी यांनी दिली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गासंदर्भात परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित बाधित शेतकऱ्यांबरोबर चर्चा करताना शासनाने या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मौजे मोघरपाडा सर्व्हे नंबर 30मधील 167 भाडेपट्टेधारक शेतकरी व 31 अतिक्रमणधारक शेतकरी यांना विशेष नुकसान भरपाई योजना म्हणून शासनाने धोरण तयार केले असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची सुयोग्य भरपाईची योजना राबविली आहे.
मौजे मोगरपाडा सर्वे नंबर 30 मधल्या 17,401 हे आर जमीन मुंबई महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरणाला हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जमिनीवरील पट्टेधारक शेतकरी हे अतिक्रमणधारकांची पात्रता जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केली आहे. विकसित भूखंडासाठी सिडकोच्या प्रचलित धोरणानुसार सटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन नाही परंतु कन्या आहे, कब्जा आहे, ही जमीन जर शासनाची असेल तर नवी मुंबई क्षेत्रात देण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्कासंदर्भात राज्यात जे मोबदला धोरण राबविले आहे त्या शेतकऱ्यांच्या नावावर 7/12 आहेत त्यांना 22.5% मोबदला देण्याचा शासनाच्या नियमानुसार तो देण्यात येईल. त्या संदर्भात शेतकऱ्यांना नाव नाही परंतु अतिक्रमण आहे, जमीन शासनाची आहे, त्यासाठी 12.5% शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताकरता त्यांना योग्य तो मोबदला निश्चित करण्यात येणार आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे राज्यातले हे पहिले उदाहरण आहे. या संदर्भात त्यांना कशा प्रकारचा मोबदला म्हणजे वस्तुनिहाय फ्लॅट, तेथील रस्ते, गटारे, भूखंड, इलेक्ट्रिक पोल शेतकऱ्यास कसा फायदा होईल, त्यांचे पुनर्वसन कसे होईल याविषयी देखील त्यांनी सांगितले. यावेळी MMRDAचे विकास पाटील यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे ज्या शेतकऱ्यांना शासनाकडून लाभ मिळणार आहेत ते कोणते लाभ असतील याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, MMRDAचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले की सर्व प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला हा नक्की दिला जाईल. शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकरी करत असलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदनही केले, त्यांचे आभार मानले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. STच्या पुनरुत्थानासाठी ST कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास शासन सक्षम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तुकाराम महाराजांचे वंशज दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय. सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहेत. कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.